नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे कला हळदी कुंकू घेऊन बाहेर जात असते. तेव्हा रजनी विचारते, काय गं कला, कुठे जातेस तू? तेव्हा कला म्हणते की रजनी मॅडम, तुळशीला हळदी कुंकू वाहिलेलं नाही आहे, तेव्हा जरा बाहेर घेऊन जाते. तर कला इथे आता बाहेर आलेली असते. तर तिचे वडील इथे गाड्या पार्क करत असतात. तेव्हा ते गाड्या कशा आणायच्या त्या ड्रायव्हरला सांगत असताना ड्रायव्हर म्हणतात, तू बाजूला हो ना, गाडी जर तुला धडकली ना तर पैसे मागायला येशील लगेच. तुझ्यासारखी माणसं कशी असतात मला बरोबर माहिती आहे. तर इथे कला आलेली असते. आता तुळशीला हळदी कुंकू वाहते आणि नमस्कार करत असते. त्याच्यानंतर तिचं लक्ष जातं तर इथे ड्रायव्हर तिच्या वडिलांबरोबर इथे आता भांडत असतात. तेव्हा कला म्हणते, बाबा तुम्ही इथे काय करताय? तेव्हा काका म्हणतात, अगं काही नाही, इथे गाड्या जरा पार्किंगला लावतोय. तेव्हा इथे कला म्हणते, त्याची काय गरज आहे बाबा, हे बघा तुम्ही इथे थांबू नका, आतमध्ये जाऊन बसा बरं. तेव्हा तिचे वडील म्हणतात, तू आता जा बरं कला, घरातली कामं बघ. इथे येऊन लेकीच्या सासरी थोडं काम केलं तर पुण्यच भेटेल मला. तर इथे अद्वैत म्हणत असतो, कला खरे तुझ्यासाठी हे सगळं करावं लागतंय, तुझ्यामुळेच मला आज पूजेला बसावं लागणार आहे. तेव्हा कला येऊन आता अद्वैतचं बोलणं ऐकत असते आणि तिला खूप जास्त राग येतो. तेव्हा अद्वैत म्हणतो, काय झालं, अशी का बघतेस आता? तेव्हा कला म्हणते, मी काही बघत नाही आहे, तुझं झालं असेल तर आता बाजूला हो, मलासुद्धा तयार व्हायचं आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो, मला अजून तयार व्हायचं आहे, तेव्हा तू थांब जरा. तेव्हा कला म्हणते, हे बघ चांदेकर, आता मी तुला स्पष्ट शब्दात सांगते, बाजूला हो. तर कला खूप रागवलेली असते. तेव्हा अद्वैत म्हणतो, हां ठीक आहे ना, बाजूलाच होतोय मी, आणि तो लगेचच बाजूला होतो. तर इथे गुरुजी म्हणत असतात की आता इथे पूजेसाठी कोण येणार आहे, ज्यांना बसायचं आहे त्यांना लवकर बोलवा. तेव्हा कला आणि अद्वैत खूप छान तयार होऊन दोघंजणं तिथे आलेले असतात. तेव्हा रजनी म्हणते, ते काय, दोघेही आलेच. कला आणि अद्वैत दोघेही एकमेकांना अनुरूप दिसत असतात. तेव्हा सगळेजण त्यांच्या जोडीचं कौतुक करत असतात. आलेल्या बायका म्हणत असतात की अद्वैत, कला, तुमचा जोडा खूपच जास्त छान दिसतोय, दोघेही एकमेकांना अनुरूप दिसत आहेत, अगदी लक्ष्मी नारायणासारखा जोडा शोभतोय. तेव्हा दुसरा काकू म्हणत असतात, नाहीतर काय, इथे श्रीमंत गरीब असं काहीही नसतं. म्हणजे जर अद्वैत खूप श्रीमंत आहे आणि कला तिच्या माहेरची गरीब आहे, तरीसुद्धा संस्कारांचं तेज कलाच्या चेहऱ्यावरती दिसतंय आणि त्यामुळेच इथे कला खूपच जास्त सुंदर दिसते. त्याच्यामुळे सगळेजण आता कलाच्या सौंदर्याचं आणि त्या दोघांच्या जोडीचं खूपच जास्त कौतुक करत असतात. त्यानंतर इथे रजनी म्हणत असते, बरं चला, आता मुहूर्त निघून चाललाय, दोघेजण इथे पूजेला बसा. तेव्हा कला अद्वैत दोघेही आता पूजेला बसतात. तेव्हा कलाच्या शेजारी अद्वैत पूजेला बसतो हे बघून बायका आता चर्चा करायला लागतात की ही पूजा तर बायकांची असते ना, कलाने फक्त पूजा करायला हवी आहे, मग अद्वैत का शेजारी बसलाय? तेव्हा हे तर आम्ही पहिल्यांदाच असं काहीतरी बघतोय, जेवढं बघावं तेवढं नवलच, असं बायका म्हणत असतात. आणि आबा म्हणतात की थांबा, आधीच काही बोलू नका, ही आमचे चांदेकरांची पद्धत आहे, आमच्या पंजोबांनी ही पद्धत काढली होती. म्हणजे जरी स्त्री या घरातली करती धरती असते, सगळा कारभार ती सांभाळत असते, सगळ्या जबाबदाऱ्या स्वतःवर घेते, तरीसुद्धा सण तिवार आले की उपास तापास सगळी तयारी स्त्री अगदी कणखरपणे करत असते. मग पुरुषांची जबाबदारी काय असते, त्यांनीसुद्धा स्त्रीसाठी काहीतरी करायला हवं. इथे उपास तापासामध्ये फक्त स्त्रियाच महत्त्वाच्या असतात, त्यांनीच फक्त नवऱ्यासाठी उपवास करायचं असं काही नसतं. तरी ते नवऱ्यांच्यासुद्धा आपल्या बायकोसाठी काही जबाबदाऱ्या असतात आणि त्यांनीसुद्धा त्यांच्या शेजारी बसून निदान पूजा तरी करायला पाहिजे, असं आमच्या पंजोबांचा अट्टहास होता. आणि तेव्हापासून आमच्या घरामध्ये चांदेकरांच्या इथे ही परंपरा चालू आहे की इथे घरातल्या लक्ष्मीच्या शेजारी तिच्या नवऱ्याने सुद्धा पूजेसाठी बसायचं असतं. तर इथे गुरुजी म्हणत असतात की काही पूजांमध्ये नवऱ्याच्या शेजारी बायको बसते आणि त्यांच्या हाताला हात लावून मम म्हणते, पण या पूजेमध्ये उलटं असतं. या पूजामध्ये इथे बायकोने पूजा करायची असते आणि नवऱ्याने तिच्या हाताला हात लावून मम म्हणायचं असतं. तर इथे गुरुजी आता ज्या पद्धतीने कलाला सांगत असतात त्या पद्धतीने ती पूजा करत असते. इथे कवड्याचे दागिने आता देवाला दाखवायचे आणि म्हणायचं की ही कवड्याचे दागिने तुम्हाला घ्या आणि मला सोन्याचे दागिने द्या. आणि त्या पद्धतीने कला सगळं काही म्हणत असते की ही दागिने तुम्हाला घ्या आणि सोन्याचे दागिने मला द्या. तेव्हा त्यांची पूजा बघून आबा आणि घरातले सगळेजण समाधानी असतात. तर इथे गुरुजी म्हणत असतात की आता मनामध्ये तुम्हाला महादेवांचं आणि अन्नपूर्णाचं नामस्मरण करायचं आहे.
तेव्हा गुरुजी म्हणत असतात की आई अंबाबाई, अगदी इथे कला तुझ्या रूपाने आमच्या घरामध्ये लक्ष्मीच्या पावलांनी सून म्हणून आलेली आहे. अगदी तुझ्या पावलावरती पाऊल टाकून माझं घर अगदी व्यवस्थितरित्या सांभाळत आहे आणि माझी ही सून नेहमी घरामध्ये तग धरून राहू दे, असं आबा म्हणत असतात. तेव्हा इथे कला आणि अद्वैत आता पूजेसाठी उभे राहिलेले असतात. गुरुजी इथे आता आरती म्हणत असतात. सगळेजण इथे पूजेसाठी उभे राहिलेले असतात, देवाचा आशीर्वाद घेतात. त्यानंतर इथे कला मनामध्ये म्हणत असते की देवा, माझ्या कुटुंबाला सुखी ठेवा. माझ्या आईवडिलांवरती जे कर्ज आहे ते सुद्धा लवकरात लवकर फेडलं जाऊ दे, असं कला आता देवाकडे मागत असते. तेव्हा गुरुजी म्हणत असतात, बरं आता संध्याकाळी उत्तर पूजेला मला येता येणार नाही आहे. इथे मी अक्षदा आता सगळं काही तयार करून ठेवलेलं आहे. तुम्हाला पूजेसाठी संध्याकाळी लागेल. तेव्हा इथे आबा म्हणत असतात की श्री, गुरुजी आता जायला निघालेले आहेत, तेव्हा त्यांच्या दक्षिणेचं काय ते बघून घ्या. तेव्हा श्री काका लगेचच दक्षिणा द्यायला जातात. तर इथे आबा म्हणत असतात की अद्वैत, तुझ्या इथे सासूबाईंसाठी तू कंठमणीचा दागिना आणलायस ना? तर इथे अद्वैतने आणलेला असतो. तेव्हा कला जाते आणि आपल्या आईला सुद्धा आता हळदी कुंकू लावून तिला दागिना द्यायला जात असतो. तेव्हा इथे तो लगेचच हातामध्येच देत असताना आबांचं लक्ष जातं. आबा म्हणतात, अद्वैत, अरे तू काय तुझ्या सासूबाईंना गिफ्ट देतोयस का? अरे तो मानाने दागिना द्यायचा असतो. सूनबाई, त्याच्यावरती हळदी कुंकू लाव आणि मग तुझ्या आईच्या हातामध्ये दे. तेव्हा इथे कला म्हणते, हो आजोबा, आणि ती अद्वैतच्या हातातून तो दागिना घेते आणि त्याच्यावरती हळदी कुंकू लावून मग दोघंजणं तो तिच्या आईच्या हातामध्ये देतात आणि दोघेही आशीर्वादसुद्धा घेतात. तेव्हा इथे आता खूपच जास्त संगीला आनंद होतो. तर इथे कलासुद्धा खूप जास्त खुश होते की तिच्या आईवडिलांचा इथे मानपान झालेला असतो. त्यानंतर इथे कला आणि अद्वैत बसलेले असतात. तेव्हा संगी त्यांचं औक्षण करते आणि त्यांना चांदीचा नाग आणि चांदीची वाटी हातामध्ये देते. तेव्हा इथे कला खूप जास्त खुश होते. पण मात्र रोहिणीला इथे तमाशा करायचा असतो. रोहिणी रजनीला म्हणते की बघू तरी त्यांनी काय आहेर दिलाय तो. तेव्हा रोहिणी म्हणते की बघितलंस का सरोज वहिनी, अगं चांदीचा नाग आणि चांदीची वाटी किती पातळ आणले बघितलंस. या लोकांनी आहे ना, दोन जशा मुली खपवल्यात ना आपल्या घरामध्ये, तसा काही आहेर आहे ना खपवतात. आपण काही बोलत नाही ना गं, पण सरळ सरळ हा आहेर देऊन आपली लायकीच काढली या लोकांनी. आपल्या अद्वैतची लायकी काढली. किती पातळ आणले तू बघितलंस का जरा. तेव्हा इथे रोहिणी म्हणते, सरोज वहिनी, तू काहीतरी बोल या लोकांना, तू बोलत नाही ना म्हणून या लोकांचं फावतं. तेव्हा सरोज म्हणते, मला काही बोलायचं नाही आहे, एवढी लायकीच नाही आहे यांची की मी त्यांच्यावरती काहीतरी बोलावं, आणि मला काही इंटरेस्टसुद्धा नाही आहे. जेवढी त्यांची लायकी आहे तेवढं त्यांनी आहेर आणला असेल, मी काहीसुद्धा बोलणार नाही. तेव्हा सरोज म्हणते, तो आहेर तिकडे नेऊन ठेव बरं. रोहिणी म्हणते, सरोज वहिनी, तू आता गप्प राहिलीस ना तर ह्या लोकांचं फावेला पुढच्या वेळेला सुद्धा अशीच चूक करतील. चांदेकरांना काही इज्जत आहे की नाही, सगळ्यांसमोर आपली इज्जत काढली हा आहेर देऊन. तेव्हा इथे आता सरोज म्हणत असते, काय चालले हे तुमच्या लोकांचं. मिसेस खरे, हा काय आहेर दिलात तुम्ही. अहो, एवढा पातळ आहेर देऊन तुम्ही माझ्या अद्वैतची आणि आमच्या चांदेकर कुटुंबाची लायकी काढायला इथे आला होतात का. हा असा आहेर देता तुम्ही. मला माहिती आहे तुमची तेवढी लायकी नाही आहे, पण जरा आपल्या समोरची लोकं कोण आहेत याचा विचार करून तरी त्यांच्या स्टेटसला शोभेल असं काहीतरी द्यायचं ना. हे काय दिलेत तुम्ही. तेव्हा इथे संगी म्हणत असते की मला माफ करा, पण मला तुम्हाला लाजवायचं नव्हतं किंवा तुमची लायकी काढायची नव्हती. तेव्हा सरोज म्हणत असते, हे सगळं तुम्ही जाणून बुजून करता ना. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की चांदेकरांच्या इथे सगळं आहे, काहीही दिलं तरी यांना चालतं, हे लोक काही बोलत नाही, म्हणून तुम्ही असे आहेर खपवता का आमच्या घरामध्ये. तेव्हा संगी म्हणते की सरोज मॅडम, माफ करा, पण आमची जेवढी पात्रता होती आम्ही तेवढं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण त्यामुळे जर तुमच्या इज्जतीला धक्का लागला असेल तर मी तुमचे हात जोडून माफी मागते. आबासाहेब, मला माफ करा. संगी म्हणते की मला तुमची कुणाचीही लायकी काढायची नव्हती. तेव्हा इथे कला म्हणत असते की सरोज मॅडम, माझी आई अगदी बरोबर बोलते, प्रामाणिकपणे बोलते. माझ्या आईने जे काही केले ना आमच्यासाठी ते खूप आहे. तिने जो काही आहेर आणलं माझ्यासाठी मला त्याचा अभिमान वाटतोय. तिने काही मुद्दामून केलेलं नाही आहे. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे कला अद्वैतला म्हणत असते, थांब चांदेकर, जेव्हा वाटेल तेव्हा बायको म्हणून मला मिरवायचं आणि सोयीस्कररित्या बाजूला करायचं हे जमणार नाही. मी काही वस्तू नाही आहे, कळलं ना. आधीच माझ्या आईवडिलांचा अपमान झाला आहे आणि जर तुला आता माझा अपमान करायचा असेल ना तर आबा मला माफ करा, उत्तर पूजा मी करणार नाही, असं कला म्हणून जाते. तेव्हा आबांना इथे चक्कर येते.
तेवढ्यातच इथे डॉक्टर आबांना चेक करायला आलेले असतात. आबा म्हणतात की अद्वैत, कला, अरे कधी कळेल तुम्हाला बाळांनो, सुखाने संसार कधी कराल? तेव्हा इथे अद्वैत म्हणतो की आबांसाठी का होईना, पण मला खरे बरोबर प्रेमाचं नाटक करावंच लागेल.